नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट अल्जेब्रा पेपर सोल्युशन मार्च 2024. पहिला प्रश्न, चूज दी करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम गिवन. पहा, इथे आपल्याला 4 ऑप्शनपैकी एक करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे. 3 इज द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, तर आपल्याला केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पहा, क्वाड्रॅटिक इक्वेशन याप्रमाणे आहे, kx² - 7x आणि +12 = 0 आहे. पहा, या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं हे 3 एक रूट आहे, तर आपल्याला केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3 आहे, तर येथे एक्स ऐवजी आपण 3 पुट करू. के 3चा स्क्वेअर होईल -7 3 आणि +12 = 0. 3चा स्क्वेअर 9 -21 होतील +12 = 0. हे 9k ही सबट्रॅक्शन 9 = 0. देअरफॉर 9k = +9 होतील त्या साईडला गेल्यानंतर. देअरफॉर k = 9/9 म्हणजे आन्सर मिळेल आपल्याला 1. ऑप्शन नंबर ए आपला बरोबर आहे. दुसरा प्रश्न, x + 2y = 4. x + 2y = 4 दिलेला आहे. या लाईनचा जर आपल्याला ग्राफ काढायचा असेल, yची व्हॅल्यू 1 असताना xची व्हॅल्यू काय असेल? ही व्हॅल्यू यामध्ये पुट करू आपण. xची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. yची व्हॅल्यू 1 पुट करू = 4. म्हणजे हे काय होईल? x + 2 = 4. देअरफॉर x = हे 2 या साईडला जातील मायनसमध्ये. देअरफॉर x = 4 - 2 म्हणजे 2. एक्सची व्हॅल्यू 2 असेल. ज्यावेळी yची व्हॅल्यू 1 असेल त्यावेळी एक्सची व्हॅल्यू 2 असेल. ऑप्शन नंबर बी आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. तिसरा प्रश्न, इन अँड AP T7ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 4 आहे. T7ची व्हॅल्यू 4 आहे. कॉमन डिफरन्स आहे -4. तर एची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. ए म्हणजे फर्स्ट टर्म काय असेल? आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, Tn = a प्लस ब्रॅकेटमध्ये n - 1 × d. Tnची व्हॅल्यू येथे 4 आहे = एची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे प्लस nची व्हॅल्यू आपण 7 घेणार -1 × d म्हणजे a प्लस हे 6d होतील = 4. आता डीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे -4 आहे, ती पुट करू. 4 = a + 6 आणि डीची व्हॅल्यू -4 म्हणजे हे काय होतील? a - 24 होतील. देअरफॉर 4 देअरफॉर a काय होतील? हे 24 या साईडला प्लसमध्ये येतील म्हणजे +4 + 24 म्हणजे काय होईल? 28. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 4, इन द फॉर्मॅट ऑफ GSTIN देअर आर अल्फा न्यूमेरल्स. पहा, किती अल्फा आणि न्यूमेरल्स असतात हे आपण कम्युनिटी पोस्ट पण टाकली होती. 15 अल्फा न्यूमेरल्स असतात. 15 अल्फा न्यूमेरल्स असतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे ऑप्शन नंबर सी आपला बरोबर आहे. बीमधील फर्स्ट क्वेश्चन, 2 इक्वेशन दिलेले आहेत आणि x - yची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पहिलं इक्वेशन आहे 17x + 15y = 11. दुसरं इक्वेशन आहे 15x + 17y = 21. आपल्याला x - yची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दोघांची सबट्रॅक्शन घेऊ आपण. सबट्रॅक्शनमुळे साईन चेंज होतील. 17x - 15x म्हणजे 2x होतील. हे -2y होतील. -21 + 11 म्हणजे -10 होतील. येथे 2 कॉमन काढू आपण. 2 कॉमन काढल्यामुळे ब्रॅकेटमध्ये x - y होतील = हे -10. आपल्याला x - yची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. x - y = हे 2 या साईडला पास करू -10/2. देअरफॉर x - y ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला -5. -10ला 2ने डिवाइड केलं -5. याचा आन्सर मिळेल -5. पहा, दुसरा प्रश्न, येथे आपल्याला सिक्वेन्स दिलेली आहे Tn = 3n - 2. फर्स्ट टर्म फाइंड आउट करायची आहे. फर्स्ट टर्म म्हणजे a किंवा T1 म्हणजे फर्स्ट टर्म किंवा a म्हणतो आपण त्यास. येथे आपल्याला nची व्हॅल्यू 1 घेऊ शकतो. nची व्हॅल्यू 1 घेणार कारण Tn = 3n - 2. nची व्हॅल्यू 1 जर घेतली आपण तर a म्हणजे काय? T1. येथे 1 पुट करू आपण n ऐवजी म्हणजे 3 × 1 - 2 हे 3 - 2 म्हणजे 1.
फर्स्ट टर्म काय मिळेल आपल्याला 1 मिळेल. पहा क्वेश्चन नंबर 3. फेस व्हॅल्यू आपल्याला ₹100 आहे. फेस व्हॅल्यू दिलेली आहे ₹100. मार्केट व्हॅल्यू आहे ₹150. ब्रोकरेज आहे 2%. ब्रोकरेज 2% दिलेला आहे. तर फाइंड ब्रोकरेज पेड ऑन शेअर. पहा मार्केट व्हॅल्यू जी आहे त्यावर ब्रोकरेज दिलेला असेल, बरोबर आहे. म्हणजे ब्रोकरेज किती आहे तो आपण फाइंड आउट करू. ब्रोकरेज इक्वल टू 2% ऑफ मार्केट व्हॅल्यू. 2% म्हणजे अपॉन 100. मार्केट व्हॅल्यू 150. पहा हे कॅल्क्युलेशन करू. 0 0 कॅन्सल होईल. 2ने डिवाइड करू, हे 5 होतील. 5ने हे डिवाइड करू, 3 होतील. म्हणजे ₹3. पहा पुढचा प्रश्न. 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म युजिंग डिजिट्स. पहा हे अंक घ्यायचे आहेत आपल्याला 2, 3 आणि 5. यापासून 2 अंकी संख्या तयार करायच्या आहेत विदाऊट रिपीटिंग अ डिजिट. कंडिशन काय आहे, अंक कोणताच रिपीट झाला नाही पाहिजे. म्हणजे 22 आपल्याला घेता येणार नाही, 33 घेता येणार नाही आणि 55 घेता येणार नाही. असे रिपीट होणारे नंबर न घेता राईट दी सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. पहा N(S). पहा सॅम्पल स्पेस म्हणजे फक्त S लिहिणार आपण. कोणते नंबर येतील, 2 जर घेतला तर 2 बरोबर 3 आणि 2 बरोबर 5 येतील. म्हणजे 2, 3, 23 एक नंबर येणार आहे, 25 एक नंबर येईल. 3 जर नंबर घेतला आपण तर उरलेले 2 नंबर 3 बरोबर ॲड करू आपण. म्हणजे 3, 32 होईल आणि 35, बरोबर आहे. आता 5 जर घेतले आपण तर 5 बरोबर उरलेले हे 2 नंबर म्हणजे 52 आणि 53. 52 आणि 53. N(S). किती अंक आहेत, 6. पहा पुढचा प्रश्न. येथे आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. इज दी सोल्युशन ऑफ धिस इक्वेशन. म्हणजे एक्सची व्हॅल्यू, पहिली जी व्हॅल्यू आहे ती एक्सची आहे, दुसरी जी व्हॅल्यू आहे ती वायची आहे. हे इक्वेशन याप्रमाणे दिलेलं आहे. तर आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करत असताना केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. एक्सची व्हॅल्यू येथे 0 घेणार आपण, वायची व्हॅल्यू 2 घेणार. पहा इथे व्हॅल्यू पुट करू. इक्वेशन याप्रमाणे आहे 2x + 3y = k. 2x, एक्सची व्हॅल्यू 0 पुट करू. 3 वायची व्हॅल्यू येथे पुट केलेली आहे. केची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पाय 2 × 0 0 होतील, 3 × 2 6 होतील, इक्वल टू के. म्हणजे केची व्हॅल्यू काय आहे, 0 + 6. 0 + 6 म्हणजे 6. पहा क्वेश्चन नंबर 2. येथे पण ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. अल्फाची व्हॅल्यू 2 आहे आणि बीटाची व्हॅल्यू 5 आहे. तर ॲक्टिव्हिटी पूर्ण करत असताना आपल्याला x² ॲज इट इज मायनस अल्फाची व्हॅल्यू येथे 2 पुट केलेली आहे आणि बीटाची व्हॅल्यू येथे आपण 5 पुट करणार. हा x ॲज इट इज प्लस अल्फा इंटू बीटा. बीटाची व्हॅल्यू येथे 5 पुट केलेली आहे, अल्फाची व्हॅल्यू आपण 2 पुट करणार. x² 5 इंटू, पहा हे 2 + 5 म्हणजे 7 होतील. 2 + 5 7. हा x ॲज इट इज आणि 5 इंटू 2 म्हणजे हे 10 होतील. याप्रमाणे इक्वेशन मिळणार आहे आपल्याला. x² - 7x + 10 = 0. याप्रमाणे ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. पहा येथे ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. 2 कॉईन्स आर टॉस सायमल्टेनियसली. 2 कॉईन आपण सायमल्टेनियसली एकाच वेळी टॉस केलेले आहे. सॅम्पल स्पेस काय येणार आहे. पहा येथे दोन्ही हेड येतील, हेड टेल, टेल हेड आणि येथे दोन्ही पण टेल येतील, HH आणि येथे TT. इव्हेंट ए काय आहे, टू गेट ॲटलिस्ट 1 हेड. ॲटलिस्ट 1 हेड म्हणजे कमीत कमी एक तरी हेड पाहिजे. पहा 2 असेल तरी चालेल, हेड पाहिजे आपल्याला. आपण दोन्ही हेड घेऊ शकतो. हेड हेड दोन्ही पण घेता येतील आपल्याला. कमीत कमी एक असेल तरी घेणार आपण, 2 असेल तरी घेणार. इव्हेंट बी काय आहे, टू गेट नो हेड. हेड नसला पाहिजे. पाय येथे हेड आहे, येथे हेड, येथे हेड, येथे हेड नाही आहे म्हणजे येथे फक्त आपण TT लिहिणार. दोन्ही पण T येतील म्हणजे नो हेड. पहा बीमधील फर्स्ट येथे ABCD रेक्टँगल दिलेला आहे. रेक्टँगलच्या साईडचं मेजरमेंट आपल्याला x आणि yच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे. राईट 2 सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग इन्फॉर्मेशन. आपल्याला 2 इक्वेशन तयार करायचे आहेत या फॉर्ममध्ये. AX + BY = C. पहा AX + BY = C. म्हणजे इकडे x आणि yच्या टर्म पाहिजेत आणि इकडे फक्त एखादा नंबर आला पाहिजे, कॉन्स्टंट आला पाहिजे. याप्रमाणे तयार करायचा आहे आपल्याला. हा रेक्टँगल आहे म्हणजे
रेक्टँगल असल्यामुळे ए बी साईड इक्वल असेल डी सीला. अपोजिट साईड्स इक्वल असतात रेक्टँगलच्या, हे आपल्याला माहिती आहे. ए बी इक्वल आहे डी सीला आणि ए डी इक्वल आहे बी सीला. ए डी इक्वल आहे बी सीला. बरोबर आहे. ए डी इक्वल बी सी, ए बी इक्वल डी सी. ए बी म्हणजे 2x + y + 8, 2x + y + 8 आणि डी सी म्हणजे काय आहे 4x - y, 4x - y. यावरून इक्वेशन मिळेल या फॉर्ममध्ये आणि यावरून एक इक्वेशन मिळणार आहे. ए डी म्हणजे 2y इक्वल आहे बी सी म्हणजे x + 4. फक्त अपोजिट साईडचे आपण व्हॅल्यू पुट केलेले आहेत इक्वल दाखवून. आता हे सॉल्व करू आपण. शेवटी आपल्याला फक्त नंबर ठेवायचा आहे. म्हणजे हे 2x, हे x, हे 2x, हे 4x या साईडला आणले तर -4x होतील. हा +y, हा -y या साईडला आला तर +y होईल आणि 8 या साईडला पास करू -8 होतील. बरोबर आहे. हे कॅल्क्युलेशन -2x होईल आणि हे कॅल्क्युलेशन +2y होईल इक्वल टू -8. इथे मायनस साईन कॉमन काढू आपण. मायनस साईन कॉमन काढला आपण म्हणजे प्रत्येक टर्मला मायनस साईनने डिवाईड करू तर हे 2x होतील. हे साईन चेंज होईल -2y होतील आणि हे फक्त 8 होतील. प्रत्येकाला मायनस साईनने आपण डिवाईड केलेलं आहे. हे एक इक्वेशन मिळणार आहे. म्हणजे AX, एक्सची टर्म, BY, वायची टर्म इक्वल टू सी म्हणजे हा कॉन्स्टंट. हे एक इक्वेशन आलेलं आहे. त्याप्रमाणे हे इक्वेशन कसं मिळेल आपल्याला, हे 2y, हा x या साईडला येईल तर -x होईल इक्वल टू 4. बरोबर आहे. आपल्याला आधी x पाहिजे म्हणजे हे -x, हे +2y इक्वल टू 4 असं लिहू शकतो आपण. किंवा इथे मायनस कॉमन काढू आपण. मायनस कॉमन जर काढला आपण इथे तर x हे -2y इक्वल टू 4. कॉमन काढल्यामुळे हे पण साईन मायनस होणार आहे. हे एक इक्वेशन मिळणार आहे. x -2y इक्वल टू -4. हे इक्वेशन दिलेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन x² + x - 20. हे आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचं आहे यूजिंग फॅक्टोरायझेशन मेथड. येथे फॅक्टर काढायचे आहेत आपल्याला. फॅक्टोरायझेशन मेथड अप्लाय करायची आहे. -20 मल्टिप्लिकेशन आला पाहिजे. 2 नंबर असे फाइंड आउट करायचे आपल्याला की -20 मल्टिप्लिकेशन आला पाहिजे, ॲडिशन किंवा डिफरन्स किती आला पाहिजे, +1 आला पाहिजे. 5 आणि 4 येथे आपल्याला मोठ्या नंबरला आपण प्लस साईन घेऊ कारण इथे प्लस आहे, हा मायनस घेऊ. दोघांचा मल्टिप्लिकेशन -20 होईल आणि डिफरन्स येणार आहे +1चा. बरोबर आहे. म्हणजे हा x², या x ऐवजी आपण काय लिहिणार 5x आणि हे -4x म्हणजे +5x -4x -20 इक्वल टू 0. या दोघात कॉमन काढू, येथे कॉमन काढू. x कॉमन काढला तर येथे x + 5 होतील. येथे -4 कॉमन काढले आपण तर येथे x + 5 होतील इक्वल टू 0. देअरफॉर 2 ब्रॅकेट सारखेच आहेत आणि सारखेच यायला पाहिजे आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x - 4 इक्वल टू 0. देअरफॉर x + 5 इक्वल टू 0 असेल किंवा x - 4 इक्वल टू 0. हा ब्रॅकेट इक्वल टू 0 किंवा हा ब्रॅकेट इक्वल टू 0. देअरफॉर x इक्वल टू -5 और x इक्वल टू +4. क्वेश्चन नंबर 3. येथे आपल्याला 19th टर्म फाइंड आउट करायची आहे. म्हणजे T19ची व्हॅल्यू काय आहे ती फाइंड आउट करायची आहे. AP याप्रमाणे आहे 7, 13, 19 आणि 25. येथे आपण फर्स्ट टर्म म्हणजे ए म्हणजे काय T1 ती व्हॅल्यू किती घेणार 7 घेणार. T2ची व्हॅल्यू काय आहे म्हणजे सेकंड टर्म 13 आहे. T3ची व्हॅल्यू येथे 19 आहे आणि T4ची व्हॅल्यू येथे 25 आहे. आपल्याला T9ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आधी आपण काय करतो कॉमन डिफरन्स फाइंड आउट करतो. येथे कॉमन डिफरन्स म्हणजे डीची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करणार T2मधून T1 मायनस करू. T2 - T1 पुढच्या टर्ममधून मागची टर्म मायनस करायची. T2 आहे 13 - 7 म्हणजे कॉमन डिफरन्स आपल्याला 6 मिळणार आहे. आधी आपण कॉमन डिफरन्स फाइंड आउट केला. डीची व्हॅल्यू 6 आहे. बरोबर आहे. आता आपल्याला T19 ही टर्म फाइंड आउट करायची आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे TN इक्वल टू
ए प्लस ब्रॅकेटमध्ये n-1 इंटू डी. आता व्हॅल्यू पुट करू. एची व्हॅल्यू म्हणजे पहिली टर्म 7 आहे प्लस यांची व्हॅल्यू आपण किती घेणार 19 घेणार, कारण 19th टर्म फाइंड आउट करायची आहे. येथे यांची व्हॅल्यू आपण 19 घेणार. 19 - 1 कॉमन डिफरन्स 6 आहे इंटू 6 7 प्लस 19 - 1 म्हणजे 18 आणि इंटू सी हे 7 प्लस हे होतील 108. हा मल्टिप्लिकेशन 108, दोघांचे ॲडिशन 115 ही T19. देअरफॉर T19ची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला 115. क्वेश्चन नंबर 4. येथे वेल शेफल पॅक आहे प्लेइंग कार्ड्सचा. 52 प्लेइंग कार्ड्स आहेत म्हणजे n/s व्हॅल्यू येथे 52 आहे. आपण सॅम्पल स्पेस घेऊ. लेट S इज सॅम्पल स्पेस. देअरफॉर n/s ही क्वांटिटी 52 मिळेल आपल्याला. आता इव्हेंट घेऊ आपण. फाइंड दी प्रोबॅबिलिटी दॅट दी कार्ड ड्रॉन इज फेस कार्ड. फेस कार्डची आपण इव्हेंट घेऊ. लेट ए बी दी इव्हेंट दॅट दी कार्ड इज अ फेस कार्ड. फेस कार्ड येणारी इव्हेंट किंवा असंही लिहू शकता तुम्ही शॉर्ट फॉर्ममध्ये लेट इव्हेंट ए असे डॉट द्यायचे 2 आणि इथे लिहायचं फेस कार्ड. असं सेंटेन्स लिहा किंवा शॉर्ट फॉर्ममध्ये असं लिहा फेस कार्ड. फेस कार्ड किती असतात 12 असतात बरोबर आहे. म्हणजे n/a टोटल क्वांटिटी 12. आता आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. देअरफॉर P ऑफ A म्हणजे n/a अपॉन n/s. n/aची व्हॅल्यू 12 अपॉन 52. दोन्ही नंबरला 4ने डिवाइड करू. हे 3 होतील. 4ने डिवाइड केल्यामुळे हे 13 होतील इक्वल टू 3 अपॉन 13. देअरफॉर P ऑफ A प्रोबॅबिलिटी 3 अपॉन 13 मिळेल आपल्याला. नंतर सेंटेन्स लिहा. दी प्रोबॅबिलिटी दॅट दी कार्ड ड्रॉन इज अ फेस कार्ड इज 3 अपॉन 13. क्वेश्चन नंबर 5. येथे आपल्याला प्रिपेअर लेस दॅन अप्पर लिमिट टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करायचं आहे. नंबर ऑफ आवर्स दिलेले आहेत आणि नंबर ऑफ वर्कर्स दिलेले आहेत. हे 2 कॉलम ॲज इट इज लिहून घेऊ आपण. नंबर ऑफ आवर्स हा एक कॉलम करू आपण. नंतर नंबर ऑफ वर्कर्स प्रिपेअर लेस दॅन अप्पर लिमिट. अप्पर लिमिटपेक्षा लेस. अप्पर लिमिट येथे 10 आहे, येथे 12 आहे. ही लोअर लिमिट, ही अप्पर लिमिट. येथे 10, येथे 12, 14 आणि 16 येथे लिहू आपण. येथे लिहू लेस दॅन अप्पर लिमिट आणि येथे काय घ्यायचं आपल्याला प्रिपेअर काय करायचं आहे लेस दॅन अप्पर लिमिट क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. येथे लिहिणार क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. याप्रमाणे आपल्याला टेबल तयार करायचं आहे. हे ॲज इट इज लिहून घेऊ. क्लासेस 8 to 10, 10 to 12, 12 to 14 आणि 14 to 16. नंबर ऑफ वर्कर्स 150, 500, 300 आणि 50. आता लेस दॅन अप्पर लिमिट येथे 10 आहे. 10पेक्षा लेस असणारे पाहिजेत आपल्याला. येथे आपण 10 लिहिणार. येथे अप्पर लिमिट 12 आहे, 12पेक्षा लेस. येथे 12, 14पेक्षा लेस. येथे 16पेक्षा लेस. लेस दॅन अप्पर लिमिट ही आहे, ही इथे आपण लिहिलेली आहे. आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लिहायची आहे. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी हे नंबर ऑफ वर्कर्स 150 ॲज इट इज. हे या टर्ममध्ये
हे ॲज इट इज आपण इथे लिहिणार. नंतर आपण काय करणार, हे 500 यामध्ये ॲड करणार म्हणजे 650 होतील. बरोबर आहे. आता पुढची टर्म यामध्ये ॲड करणार म्हणजे हे होतील 950 दोघांचे ॲडिशन. आता हे ॲड करणार या नंबरमध्ये म्हणजे हे काय होतील 1000. याप्रमाणे चार्ट प्रिपेअर करायचा आहे. इथे आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. मॉडेल क्लास कोणता असेल, ज्याची मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी आहे तो मॉडेल क्लास. हा आहे आपला मॉडेल क्लास. सपोज तो F1 येणार आहे, त्यापूर्वीचा F0 आणि त्यानंतरचा F2. आता येथे मॉडेल क्लास आपण कोणता लिहिणार, 3.5 to 6.5. येथे लिहिणार 3.5-6.5 हा येणार आहे मॉडेल क्लास. आता मोड तो फॉर्म्युला लिहायचा आहे आपल्याला. येथे आपण L लिहितो, L प्लस येथे F2 फॉर्म्युला माहिती आहे इंटू H. आता व्हॅल्यू पुट करू आपण. येथे Hची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. F2ची व्हॅल्यू येथे 27 दिलेली आहे. F2ची व्हॅल्यू 27 पुट केलेली आहे. F0ची व्हॅल्यू 33 आणि F1ची व्हॅल्यू 40. बरोबर आहे. म्हणजे हा मॉडेल क्लास आहे. आता येथे H म्हणजे काय, हा डिफरन्स कोणत्याही दोन नंबरमधील डिफरन्स किती येणार आहे. 3.5 मायनस 0.5 म्हणजे 3चा येणार आहे. येथे 3 लिहिणार आपण. आता हे कॅल्क्युलेशन आता आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. 3.5 प्लस 7 हे 80 मायनस 60 म्हणजे 20 होतील. 7/20 आणि इंटू 3 इक्वल टू काय होईल 3.5 रफमध्ये करायचं आहे प्लस हे 21 होतील. 7 इंटू 3 आणि अपॉन 20 हे 3.5 हा डिव्हिजन घेऊ आपण. 21ला जर आपण 20ने डिवाईड केलं तर येथे 1 राहील. 1 लेस आहे. येथे पॉईंट घेऊ. येथे 0 घेतला तरी पण लेस आहेत. येथे एक 0 घेऊ आपण म्हणजे आता कंप्लीट 5ने डिवाईड करता येईल. बरोबर आहे. म्हणजे 1.05 हे ॲडिशन करू आपण. 1.05 प्लस 3.5 म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला 4.55 हे आन्सर मिळेल 4.55. इथे लिहिणार 4.55. येथे मोड येईल 4.55. इथे आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. कारची व्हॅल्यू आपल्याला विथ GST एवढी दिलेली आहे. GSTचा रेट आहे 18% आणि टॅक्सेबल व्हॅल्यू कारची आपल्याला X रुपीज आहे. GSTचा फॉर्म्युला म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यूवर 18%. बरोबर आहे. तर टोटल व्हॅल्यू ऑफ कार टॅक्सेबल व्हॅल्यू फॉर टॉय कार प्लस यामध्ये काय होईल GST ॲड होईल. टोटल व्हॅल्यू म्हणजे काय असेल टॅक्सेबल व्हॅल्यू आणि GST. आता टॅक्सेबल व्हॅल्यू एवढी दिलेली आहे आपल्याला. टॅक्सेबल व्हॅल्यू फॉर दी टॉय कार टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे X आणि प्लस GST किती आहे 18%. ही ॲडिशन काय होईल X प्लस 18X अपॉन 100 म्हणजे 100 हे 18 होतील. 118 क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तुम्हाला सॉल्व करता येईल. 118 अपॉन 100 होतील. बरोबर आहे. इंटू X. आता पुढे काय करायचं आपल्याला, हे इकडे आणले आपण मल्टिप्लिकेशन झाला तर इकडे 118X होतील. बरोबर आहे. किंवा हाच नंबर तुम्हाला इथे लिहिता आला असता X इक्वल टू. आता हा डिव्हिजन करायचा आपल्याला. या दोघांचा मल्टिप्लिकेशन आणि डिवाईड करायचं आहे 118ने. हे कॅल्क्युलेशन किती येते आपण चेक करू. इंटू 100 अपॉन 118. या नंबरचा कंप्लीट डबल आहे हे म्हणजे हे 2 टाइम्स होतील. हा 0 ॲज इट इज. बरोबर आहे. म्हणजे 20 इंटू 100 हे काय होतील 2000. 236 आणि 118 याचे डबल आहेत म्हणजे येथे 0 असल्यामुळे 20ने डिवाईड करता येईल आणि इंटू 100 आन्सर मिळेल रुपीज. येथे येईल रुपीज 2000. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला फॉर्म्युला मेथडने सॉल्व करायचं आहे. दिलेले इक्वेशन याप्रमाणे आहे. 3m² मायनस m मायनस 10 इक्वल टू 0. व्हेरिएबल येथे m आहे त्यामुळे आपण कम्पेअर करू. कंपेअरिंग विथ
पहा आपल्याला फॉर्म्युला ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी माहिती आहे, परंतु येथे एक्स नाही आहे, येथे एम आहे. त्यामुळे ए एक्स स्क्वेअरऐवजी ए एम स्क्वेअर घेऊ आपण. ए एम स्क्वेअर प्लस बी एक्सऐवजी बी एम घेऊ प्लस सी इक्वल टू 0. या इक्वेशनला कम्पेअर करू आपण. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म. वी गेट येथे एची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळेल, बीची व्हॅल्यू येथे -1 मिळेल आणि सीची व्हॅल्यू आहे -10. आता प्रथम आपण काय करतो, बी स्क्वेअर -4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. बी स्क्वेअर -4ac ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू. म्हणजे काय मिळेल, बीची व्हॅल्यू -1 आहे, त्याचा स्क्वेअर -4a ची व्हॅल्यू 3 आणि सीची व्हॅल्यू आहे -10. हे -1चा स्क्वेअर +1 हे मायनस हे प्लस होतील. 12 आणि 12 × 10 म्हणजे 120 होतील. ही ॲडिशन होणार आहे 121. देअरफॉर बी स्क्वेअर -4ac ची ही व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण, 121 आलेली आहे. आता फॉर्म्युला अप्लाय करू. वी नो फॉर्म्युला एमची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, म्हणजे -b प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूटमध्ये बी स्क्वेअर -4ac हा फॉर्म्युला आणि अपॉन करायचा आहे 2a. हा एवढा फॉर्म्युला आहे. नंतर 2 व्हॅल्यू मिळतील आपल्याला, त्या प्लस आणि मायनसने आपल्याला सेपरेट करायचे आहेत. हे मायनस ॲज इट इज, बीची व्हॅल्यू येथे -1 आहे, प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूटमध्ये एवढी व्हॅल्यू आपण 121 फाइंड आउट केलेली आहे अपॉन 2 आणि एची व्हॅल्यू येथे 3 आहे. हे सॉल्व करू. मायनस +1 होईल, हे प्लस ऑर मायनस हे 121चा स्क्वेअर रूट 11 अपॉन 6 होतील. ही व्हॅल्यू एमची आली, बरोबर. यावरून 2 व्हॅल्यू मिळतील आपल्याला. देअरफॉर एम इक्वल टू, एकदा प्लस घेऊ एकदा मायनस घेऊ, म्हणजे 1 + 11 अपॉन 6 अँड एम इक्वल टू 1 - 11 अपॉन 6, बरोबर आहे. देअरफॉर एम इक्वल टू हे 12 अपॉन 6 होतील अँड एम इक्वल टू -10 अपॉन 6 होतील. देअरफॉर एमची व्हॅल्यू 6ने डिवाइड करू, हे 2 होतील, 2 और एम इक्वल टू दोन्ही नंबरला 2ने डिवाइड करू, हे 3 होतील, हे 5 होतील, म्हणजे -5 अपॉन 3. पहा हे 2 इक्वेशन आपल्याला क्रेमर्स रूलने सॉल्व करायचे आहेत. पहिलं इक्वेशन आहे 3x - 4y = 10 आणि दुसरं इक्वेशन आहे 4x + 3y = 5. येथे आपल्याला x आणि yच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. पहा हे इक्वेशन कम्पेअर करू आपण. a1x - b1y = c1 आणि येथे a2x + b2y = c2. येथे लिहू आपण कम्पेअर विथ. कम्पेअरिंग आपल्याला काय मिळेल, ही a1ची व्हॅल्यू मिळेल, ही b1ची मिळेल आणि ही c1ची. ही व्हॅल्यू आहे a2ची, ही b2ची आणि ही c2ची आहे. वी गेट a1 = 3, b1 = -4 आणि c1 = 10. a2 = 4, b2 = 3 आणि c2 = 5. आता प्रथम आपण डीची व्हॅल्यू फाइंड आउट करू. डी म्हणजे काय, a1 a2 त्याबरोबर b1 b2. a1 a2 3 आणि 4, b1 b2 -4 3. व्हॅल्यू पुट केलेले आहेत. क्रॉस मल्टिप्लिकेशन हे 9, क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला मायनस करायचं आहे, म्हणजे हे -16 होतील, म्हणजे हे टोटल 25 होतील, बरोबर आहे. ही मिळेल डीची व्हॅल्यू. देअरफॉर डी = 25. आता dxची व्हॅल्यू फाइंड आउट करू. dx म्हणजे c1 c2 b1 b2. व्हॅल्यू पुट करू. c1 c2 10 आणि 5, b1 b2 -4 3.
हे 30 होतील, हे मायनस करायचे आहेत 20, मायनस करायचे आहेत 4 आणि 5चा मल्टिप्लिकेशन म्हणजे मायनस हे 20 होतील. पहा इथे हे मायनस साईन आणि मायनस करायचा आहे हा मल्टिप्लिकेशन म्हणजे -20, म्हणजे हे काय होतील 30 मायनस मायनस प्लस 20 म्हणजे हे होतील 50. आता dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. dy म्हणजे a1 a2 c1 c2. पहा a1 a2 3 आणि 4, c1 c2 10 5, क्रॉस मल्टिप्लिकेशन 15 मायनस करायचं आहे हे 40 होतील म्हणजे हे होईल -25. आता x आणि y व्हॅल्यू काढण्यासाठी x ची व्हॅल्यू आहे dx/d, dx ची व्हॅल्यू 50 आणि d ची व्हॅल्यू आहे 25 म्हणजे 2 मिळेल, बरोबर आहे. y ची व्हॅल्यू काढण्यासाठी dy/d येथे 9 लिहू, 9. dy ची व्हॅल्यू dy/d, dy ची व्हॅल्यू -25 आणि d ची व्हॅल्यू 25, हे कॅन्सल होतील म्हणजे -1. देअरफॉर x ची व्हॅल्यू 2 आणि y ची व्हॅल्यू आहे -1. क्वेश्चन नंबर 3. 50 shares of face value ₹10 were purchased for market value of ₹25. पहा 25 मार्केट व्हॅल्यू असताना 50 शेअर्स परचेस केलेले आहेत आणि फेस व्हॅल्यू आहे 10. फेस व्हॅल्यू आहे ₹10, मार्केट व्हॅल्यू आहे ₹50, ₹25 आणि टोटल नंबर ऑफ शेअर्स आहेत 50. टोटल नंबर ऑफ शेअर्स हे आहेत 50. डिव्हिडंड आहे 30%. डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यूवर दिला जातो आपल्याला. डिव्हिडंड हा आहे 30%, त्याचा रेट आहे. देन फाइंड सम इन्व्हेस्टेड म्हणजे किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. पहिल्याचा आन्सर काय लिहिणार आपण, सम इन्व्हेस्टेड. पहा सम इन्व्हेस्टेड म्हणजे काय, 50 शेअर्स खरेदी केलेले आहेत, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू म्हणजे एवढे पैसे लागलेले आहेत शेअर्स घेण्यासाठी. नंबर ऑफ शेअर्स 50 आणि मार्केट व्हॅल्यू आहे 25. 25 × 5 125 आणि हा 0 म्हणजे एवढे रुपीज इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, ₹1250. आता डिव्हिडंड रिसिव्ड किती डिव्हिडंड मिळाला, दुसऱ्याचा आन्सर काढू आपण. डिव्हिडंड रिसिव्ड. प्रथम काय करू आपण, एका शेअर्सचा डिव्हिडंड फाइंड आउट करू. डिव्हिडंड रिसिव्ड, डिव्हिडंड ऑफ 1 शेअर, डिव्हिडंड ऑफ 1 शेअर. डिव्हिडंडचा रेट आहे, डिव्हिडंड रेट आहे 30% म्हणजे 30/100 आणि फेस व्हॅल्यू 10 रुपीज आहे, बरोबर आहे. म्हणजे एका शेअरची फेस व्हॅल्यू हा 0 म्हणजे ₹3 येईल, ₹3. टोटल डिव्हिडंड 50 शेअर खरेदी केलेले आहेत, 50 शेअर्स इंटू ₹3 म्हणजे काय, ₹150 एवढा डिव्हिडंड मिळणार आहे. आता रेट ऑफ रिटर्न ROR, रेट ऑफ रिटर्न फाइंड आउट करायचा आहे. रेट ऑफ रिटर्न म्हणजे फॉर्म्युला कसा आहे, डिव्हिडंड इन्कम, डिव्हिडंड किती मिळालेला आहे, डिव्हिडंड अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100. डिव्हिडंड मिळालेला आहे 150, सम किती इन्व्हेस्ट केलेली आहे
1250 इंटू 100. हा 0 कॅन्सल करू, हा 0 कॅन्सल करू. 5ने डिवाईड करू, हे 25 होतील, 5ने हे 2 होतील. 25ने हे डिवाईड करू, 6 होतील, म्हणजे 6 इंटू 2. रेट ऑफ रिटर्न 12%. पहा क्वेश्चन नंबर 4. अ कॉईन अँड अ डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. एकाच वेळी कॉईन आणि डाय आपण थ्रो केलेले आहेत. फाइंड दी प्रोबॅबिलिटी. या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा कॉईन म्हणजे हेड आणि टेल असतील, बरोबर आहे. डायला 6 रिडिंग असतील, 1 2 3 4 5 6, बरोबर आहे. एकाच वेळी आपण थ्रो केलेले आहेत, म्हणजे सॅम्पल स्पेस कसा मिळेल आपल्याला. हेअर सॅम्पल स्पेस म्हणजे काय काय आउटकम्स मिळू शकतील आपल्याला ते लिहायचं आहे. सॅम्पल स्पेस आपण कॅपिटल एसने दाखविणार. पहा हेड बरोबर सर्व रिडिंग येऊ शकतात. एकदा हेड घेणार आणि सर्व रिडिंग म्हणजे H1 H2 H3 H4 आणि टी बरोबर सर्व रिडिंग T1 T2 T3 T4 T5 आणि T6. आता इव्हेंट ए घेऊ आपण. लेट इव्हेंट ए. पहा एन ऑफ एसची क्वांटिटी फाइंड आउट करू. किती आहेत, या 6 आहेत आणि या 6 म्हणजे 12. एन ऑफ एसची व्हॅल्यू आहे 12. लेट इव्हेंट ए कशाचे आहे. टू गेट अ हेड अँड अ प्राईम नंबर. ते लिहिणार आपण. टू गेट हेड अँड प्राईम नंबर. डायचा प्राईम नंबर पाहिजे आणि कॉईनचा हेड पाहिजे. प्राईम नंबर. देअरफोर पहा 2 हा प्राईम नंबर आहे, हेड आहे. नंतर 5 हा प्राईम नंबर आहे आणि हेड आहे. हे दोनच येतील, हेड आणि 2. ही एक पेअर येईल आणि दुसरी पेअर येणार आहे हेड आणि 5. पहा सॉरी प्राईम नंबर S3 पण येईल. येथे H आणि 3 हा एक प्राईम नंबर येणार आहे. देअरफोर एन ऑफ ए इक्वल टू 1 2 3 पेअर आहेत, बरोबर आहे. एन ऑफ एची व्हॅल्यू मिळेल 3. आता प्रोबॅबिलिटी P ऑफ ए इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ ए 3 आहे, एन ऑफ एस 12 आहे, म्हणजे 3ने डिवाईड करू 1/4 मिळेल. लेट इव्हेंट बी. लेट इव्हेंट बी. बी इव्हेंट कशाचे आहे. टू गेट अ टेल अँड ॲन ऑड नंबर. टेल अँड ऑड नंबर. सॉरी टेल अँड ऑड नंबर. बी इव्हेंट त्यामध्ये एलिमेंट काय येतील. टेल पाहिजे. सॅम्पल स्पेसमधून आपल्याला चॉईस करायचा आहे. टेल आणि ऑड नंबर. 1 हा ऑड आहे, 3 ऑड आहे, 5 ऑड आहे, बाकीचे इवन आहेत, बरोबर आहे. म्हणजे टेल बरोबर 1 येईल, टी बरोबर 5 येईल. 3च नंबर येतील. देअरफॉर एन ऑफ बी 1 2 3 अशा 3 पेअर आहेत ह्या. आता पी ऑफ बी. बी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी म्हणजे एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ बी 3 आहे आणि एन ऑफ एस 12 आहे. 3ने डिवाईड करू 1/4. ही पण प्रोबॅबिलिटी 1/4च येत आहे.
क्वेश्चन नंबर 4, अ टँक कॅन बी फिल. पहा हॉटचा क्वेश्चन आहे. एक टँक आहे, सपोज हा पाण्याचा टँक आहे. कॅन बी फिल अप टू 2 टॅप्स. असे 2 टॅप आहेत. हा एक टॅप आहे आणि हा एक दुसरा एक टॅप आहे. हा कमी जाडीचा आहे आणि हा सपोज जास्त जाडीचा आहे टॅप. असा एक बारीक नळ आहे आणि एक मोठा नळ आहे टॅप. 6 आवर्स दोन्ही नळ चालू असेल तर हा टँक 6 आवर्समध्ये पूर्ण भरत आहे, फुलफिल होईल 6 आवर्समध्ये. दी स्मॉलर टॅप, सपोज हा स्मॉलर टॅप टेक्स अलोन 5 आवर्स मोर दॅन दी बिगर टॅप. समजा बिगर टॅपला x टाइम्स लागत असेल, x आवर्स लागत असतील, तर याला किती लागतील? त्यापेक्षा 5 आवर्स जास्त लागतात छोट्या टॅपला. हा आहे स्मॉलर टॅप. बारीक आहे म्हणजे स्मॉलर आणि हा आहे बिगर. याची जाडी जास्त आहे, थिकनेस, म्हणून हा बिगर घेऊ आपण. याप्रमाणे टाईम लागत आहे. फाइंड द रिक्वायर्ड टाईम बाय ईच टॅप टू फिल दी टँक सेपरेटली. या स्मॉलर टॅपने टँक भरण्यासाठी किती वेळ लागेल आणि बिगर टॅपने टँक भरण्यासाठी किती वेळ लागेल तो आपल्याला सेपरेट फाइंड आउट करायचा आहे. पाहायचं सोल्युशन. हॉर्सचा क्वेश्चन आहे, खूप चांगला प्रश्न आहे हा. येथे लिहिणार लेट बिगर टॅप टेक x आवर्स. सपोज बिगर टॅपसाठी x आवर्स लागतात अँड स्मॉलर टॅप टेक्स किंवा रिक्वायर्ड टेक्स त्यापेक्षा 5 आवर्स जास्त लागतात. बिगरचा जो टाईम आहे त्यापेक्षा 5 आवर्स जास्त लागतात. आवर्स. हे दोन्ही टॅप चालू असेल तर 6 आवर्स लागतात. म्हणजे एका आवर्सचा आपण फाइंड आउट करू, आपल्याला इक्वेशन मिळेल. इथे लिहिणार इन 1 आवर बिगर टॅप विल फिल 1/x. एका तासामध्ये 1/x पार्ट ऑफ टँक and in 1 hour smaller tap smaller tap will fill 1/x plus 5 पार्ट ऑफ टँक. हे लक्षात आलं. एवढी ट्रिक लक्षात आली की प्रॉब्लेम सॉल्व होईल. पार्ट ऑफ टँक. आता किती सोपा प्रश्न आहे पहा. देअरफॉर म्हणजे 1/x प्लस 1/x प्लस 5 इक्वल आहेत 1/6. आता हेच इक्वेशन सॉल्व करायचं आपल्याला. त्यावरून x आणि x प्लस 5ची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. x प्लस 5 हा मल्टिप्लिकेशन प्लस हे x होतील अपॉन हा मल्टिप्लिकेशन म्हणजे x इंटू x प्लस 5 इक्वल टू 1/6. देअरफॉर x प्लस x 2x प्लस 5 अपॉन हे एक्सने मल्टिप्लाय करू, x² प्लस 5x होतील. आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं आहे आणि सॉल्व करायचं आहे. देअरफॉर आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 6ने म्हणजे 6 इंटू 2x प्लस 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन इक्वल आहे हा मल्टिप्लिकेशन x² प्लस 5x होईल. बरोबर आहे. देअरफॉर 6ने मल्टिप्लाय करू 12x प्लस 30 इक्वल टू x² प्लस 5x.
आता या दोन्ही टर्म आपण या साईडला पास करू. या साईडला आहे x² + 5x, त्या साईडला नेत आहोत म्हणजे मायनसमध्ये होतील, -12x आणि -30 आणि = 0. बरोबर आहे. आता हे x² 5x - 12x म्हणजे -7x, हे -30 इक्वल आहेत 0. आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं आहे. मल्टिप्लिकेशन -30 पाहिजे, मल्टिप्लिकेशन -30 आला पाहिजे. 2 नंबर असे फाइंड आउट करायचे आहेत. ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन -7 पाहिजे. -30 आणि 7 म्हणजे 10 आणि 3 हे 2 नंबर घेऊ आपण. येथे मायनस आहे म्हणजे मोठ्या नंबरला मायनस घेऊ, हा नंबर प्लस घेऊ. म्हणजे फॅक्टर काय मिळतील आपल्याला, x - 10 हा एक फॅक्टर मिळेल. बरोबर आहे. येथे कॉमन वगैरे काढत नाही मी. आणि दुसरा फॅक्टर मिळेल x + 3 = 0. याचे फॅक्टर याप्रमाणे येणार आहेत. यावरून x - 10 = 0 मिळेल और x + 3 = 0. देअरफॉर x = +10 होईल और x = -3. परंतु x म्हणजे काय आहे, आपण घेतलेला टाईम आहे. बरोबर आहे. टाईम निगेटिव्ह नसणार आहे. बट इथे लिहिणार बट टाईम कॅन नॉट बी निगेटिव्ह. त्यामुळे आपण हा नंबर घेणार. देअरफॉर x = 10 अँड एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली म्हणजे बिगर टॅपची आणि स्मॉलर टॅपची x + 5 अँड x + 5 = एक्सची व्हॅल्यू 10 म्हणजे 15 मिळेल. बरोबर आहे. x + 5 ही व्हॅल्यू आपल्याला 15 मिळणार आहे, कारण एक्सची व्हॅल्यू इथे पुट केली तर 15 मिळेल. देअरफॉर बिगर टॅप रिक्वायर्स x म्हणजे 10 hours and smaller tap requires, अक्षर समजून घ्या, requires x + 5 म्हणजे 15. बरोबर आहे. येथे नका लिहू, वाटल्यास येथे लिहा x + 5, एक्सची व्हॅल्यू 10 + 5 म्हणजे काय 15 hours. 15 hours. प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा तुमच्या लक्षात आलेला आहे. क्वेश्चन नंबर 2. येथे आपल्याला रिझल्ट दिलेला आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचा आहे विदाऊट ड्रॉइंग हिस्टोग्राम. आपल्याला हिस्टोग्राम ड्रॉ करायचा नाही आहे, फक्त पॉलिगॉन ड्रॉ करायचा आहे. म्हणजे हिस्टोग्राम ड्रॉ करून नंतर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचा नाही, फक्त फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचा आहे. इथे क्लासेस दिलेले आहेत, क्लास मार्क काढू आणि कोऑर्डिनेट आपण ड्रॉ करू. रिझल्ट आहे पर्सेंटेजमध्ये, नंतर नंबर ऑफ स्टुडंट्स, आपण क्लास मार्क काढणार, क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनसाठी कोऑर्डिनेट्स. रिझल्ट क्लासेस दिलेले आहेत आपल्याला 20, 40, 40, 60, 60, 80, 80, 100 याप्रमाणे क्लास दिलेले आहेत. नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत, म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे 25, 65, 80 आणि 15. येथे आपल्याला क्लास मार्क काढायचा आहे. क्लास मार्क कसा काढणार आपण, या क्लासची लोअर लिमिट अप्पर लिमिट दोघांची ॲडिशन आणि 2ने डिवाईड करणार. दोघांची ॲडिशन 60 होईल, 60ला 2ने डिवाईड केलं 30 होतील. दोघांची ॲडिशन अपॉन 2 म्हणजे हे 50 होतील. दोघांची ॲडिशन अपॉन 2 म्हणजे हे 70 होतील आणि हे 90 होतील. आता कोऑर्डिनेट म्हणजे काय, कोऑर्डिनेट म्हणजे क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सी हे 2 नंबर घ्यायचे आपल्याला. क्लास मार्क 30 असताना फ्रिक्वेन्सी 25 आहे,
म्हणजे 30 आणि 25 एका पॉईंटचे कोऑर्डिनेट झाले. हे 60 क्लास मार्क 50 असताना फ्रिक्वेन्सी किती आहे 65. येथे क्लास मार्क 70 असताना फ्रिक्वेन्सी आहे 80. क्लास मार्क 90 असताना फ्रिक्वेन्सी आहे 15. क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सी हे नंबर घेतले आपण. हे क्लास मार्कचे नंबर आणि हे फ्रिक्वेन्सीचे नंबर. आपल्याला काय करावं लागते आता पॉलिगॉन ड्रॉ करताना एक क्लास मागचा घ्यायचा आपल्याला. डिफरन्स किती आहे 20चा आहे बरोबर आहे. क्लास मार्क 20 येत आहे डिफरन्स 30 50 70 90. आता या क्लासमध्ये डिफरन्स कसा आहे 40 60. त्यापूर्वीचा क्लास 40 20. मग त्यापूर्वीचा क्लास कोणता असेल यापूर्वीचा क्लास म्हणजे 0 to 20 असेल. 0 to 20 बरोबर आहे. कंटिन्युअस होतील आता हे 0 20 20 40. म्हणजे यापूर्वीचा क्लास जर 0वरच येत आहे म्हणजे 0पासून स्टार्ट होत आहे बरोबर आहे. आपल्याला दिलेला नाही आहे परंतु यापूर्वीचा क्लास 0 to 20 असणार आहे क्लास मार्कनुसार बरोबर आहे. म्हणजे 0पासून सुरुवात असल्यामुळे येथे आपल्याला क्रिंक मार्क काढायची गरज नाही. जर आपल्याला येथे पहिला क्लास हा दिला असता 40 60 60 80 हा क्लास जर दिला नसता आपल्याला तर यापूर्वीचा क्लास आपला 20 40 आला असता. म्हणजे क्लासची सुरुवात 20पासून होत होती परंतु 0पासून होत नव्हती त्यामुळे आपल्याला क्लास मार्क काढावा लागला असता. जर पहिला क्लास आपल्याला हाच दिला असता म्हणजे यापूर्वीचा क्लास हा आला असता तो 0पासून सुरू होत नाही त्यामुळे आपल्याला तेथे क्रिंक मार्क काढावा लागला असता. परंतु यापूर्वीचा क्लास 0 to 20 येत असल्यामुळे आपल्याला इथे क्रिंक मार्क काढायची गरज नाही. म्हणजे 0 to 20 यांचा क्लास मार्क काय येणार आहे 10 येईल बरोबर आहे. आणि फ्रिक्वेन्सी किती येणार आहे फ्रिक्वेन्सी किती येईल येथे आपल्याला दिलेलं नाही फ्रिक्वेन्सी म्हणजे 0 घेऊ आपण. आता हे कोऑर्डिनेट आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर प्लॉट करणार आहोत. तुम्हाला पेन्सिलचा वापर करायचा आहे. व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी मी पेनाचा वापर करत आहे. तुम्ही पेन्सिल वापरा. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आपण प्लॉट केलेले आहेत. हा एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. सर्व रीडिंग ॲडजस्ट होण्यासाठी आपण स्केल 10 युनिट्सचा घेऊ. ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर equal to 10 units. On y axis 1 centimeter equal to 10 units. बोथ ॲक्सिसवर आपण तोच स्केल घेतलेला आहे. स्केल लिहिणं आवश्यक आहे. इथे 10 20 हे पण स्केल तोच घेऊ आपण 10 20 30. सर्व रीडिंग ॲडजस्ट होतील. हा 0 आहे. कोऑर्डिनेट आपल्याला हे घ्यायचे आहेत. एक्सचा 10 तर वायचा 0. एक्सचा 10 तर वायचा 0 म्हणजे हाच पॉईंट मिळेल आपल्याला. एक्सचा 10 आहे वायचा 0 आहे हाच पॉईंट मिळणार आहे. नंतर एक्सचा 30 वायचा 25. एक्सचा 30 वायचा 25. 20 आणि 30चा सेंटर म्हणजे हा 25 असेल हा पॉईंट. 50 65. एक्सचा 50 वायचा 65. 50 60 आणि 65 हा पॉईंट. 70 80. एक्सचा 70 वायचा 80 म्हणजे हा पॉईंट. एक्सचा 90 तर वायचा 15. एक्सचा 90 घेतला तर वायचा 15 पाहिजे आपल्याला. हे 10 आणि 15. मित्रांनो हे सर्व कोऑर्डिनेट आपण येथे प्लॉट केलेले आहेत. तर हा एक्स ॲक्सिसला क्लोज होत आहे येथे परंतु येथे थांबत आहे. म्हणजे पुन्हा एक्स ॲक्सिसला क्लोज होत नाही आहे पॉलिगॉन हा. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पुढचा एक क्लास घ्यावे लागेल. येथे आपण मागचा एक क्लास घेतला म्हणजे एक्स ॲक्सिसला क्लोज झालेला आहे आणि पुढचा एक क्लास घेऊ आपण. येथे पुढचा क्लास म्हणजे 100 120 असेल बरोबर आहे. याची फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली आहे का नंबर ऑफ स्टुडंट्स नाही म्हणजे ही फ्रिक्वेन्सी आपण 0 घेणार. ही पण फ्रिक्वेन्सी 0 कारण हे क्लास आपण पुढचे घेतलेले आहेत मागचे घेतलेले आहेत म्हणून याची फ्रिक्वेन्सी 0. तर क्लास मार्क किती येणार आहे दोघांची ॲडिशन 220 त्याचे हाफ म्हणजे 110 असेल. तर
कोऑर्डिनेट काय येतील 110 आणि 0. पहा आता पुढचा पॉईंट आपण कसा मॅच करणार. एक्सचा 110 पाहिजे, हा 100 आहे. पहा पुढचा पॉईंट कोणता पाहिजे 110, हा 100 10ने इन्क्रीज करू 110 हा पॉईंट असेल एक्सचा. तर वायचा किती 0, तर वायचा 0 हा पॉईंट. पहा याप्रमाणे आपल्याला मागे एक क्लास ॲड करायचा आहे आणि पुढे एक क्लास ॲड करायचा आहे. त्यामुळे हा क्वेश्चन हॉटमध्ये आलेला आहे. पहा याप्रमाणे पॉलिगॉन क्लोज झालेला आहे. बरोबर आहे, एक पॉलिगॉन डायग्राम झालेली आहे. याप्रमाणे ड्रॉ करायचा आहे. येथे आपल्याला पूर्वीचा क्लास 0पासून सुरू होत असल्यामुळे आपल्याला येथे क्रिंक मार्कची आवश्यकता नाही आहे. क्वेश्चन नंबर 3, इन महिला बचत गट कविता इन्व्हेस्टेड. पहा महिला बचत गटमध्ये कविताने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. फर्स्ट डे ऑफ मंथ ₹20 ऑन फर्स्ट डे, ₹40 ऑन सेकंड डे. म्हणजे हा प्रॉब्लेम ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन या चॅप्टरवर आहे. पहा फर्स्ट डेला ₹20, सेकंड डेला ₹40, थर्ड डेला ₹60, म्हणजे 20 इन्क्रीज करत आहे. इफ सी शे पहा याप्रमाणे तिने सेविंग केलेली आहे. तर मंथ ऑफ फेब्रुवारी 220. पहा फेब्रुवारी येथे इयर महत्त्वाचा आहे, 2020 आहे. हे लीप इयर आहे. लीप इयर असल्यामुळे यामध्ये टोटल डेज किती असतात 29. हे लक्षात येणं आवश्यक आहे. नंतर 28ने तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व केला तर आन्सर चुकेल. टोटल डेज आहेत 29. पहा फेब्रुवारी मंथ आहे. फेब्रुवारीच्या फर्स्ट डेटला ₹20 सेविंग करत आहे. सेकंड डेटला 20 ॲड होत आहेत म्हणजे 40. थर्ड डेटला 60, नंतर 80 होतील, नंतर 100 होतील. असे किती आहेत 29 डेजपर्यंत. म्हणजे येथे यांची व्हॅल्यू किती घेणार आपण 29. टोटल रीडिंग या 29 होणार आहेत. तर आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट किती असेल ती फाइंड आउट करायची आहे. म्हणजे आपल्याला SN ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. येथे 29th नंबरची रीडिंग काय असेल ती फाइंड आउट करायची आहे. SNची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पहा सोल्युशन कसं लिहिणार आपण. हेअर N = 29. बरोबर आहे. T1ची व्हॅल्यू येथे 20 आहे. T2ची व्हॅल्यू 40 आहे. T3ची व्हॅल्यू 60 आहे. आपण कॉमन डिफरन्स काढू. D = T2 - T1. T2 - T1 म्हणजे 40 - 20. म्हणजे कॉमन डिफरन्स आपल्याला किती मिळेल 20 मिळेल. बरोबर आहे. Dची व्हॅल्यू मिळत आहे 20. Dची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. आपल्याला ए म्हणजे काय T1. ए म्हणजेच T1 पहिली टर्म. हेअर A = T1. सॉरी हेअर फर्स्ट टर्म किती आहे 20च आहे. कॉमन डिफरन्स 20 आलेला आहे आणि फर्स्ट टर्म पण 20च आहे. बरोबर ही पहिली टर्म. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. वी नो किंवा वी हॅव SNचा फॉर्म्युला SN = N/2 2A प्लस ब्रॅकेटमध्ये N-1 × D. व्हॅल्यू पुट करू. SN म्हणजे आपल्याला S29ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. यांची व्हॅल्यू आपण 29 घेणार /2. Aची व्हॅल्यू आहे 20च प्लस Nची व्हॅल्यू 29 - 1. कॉमन डिफरन्स 20च आहे. 20ने मल्टिप्लाय करू. हे 29/2 ब्रॅकेटमध्ये हा मल्टिप्लिकेशन 40 प्लस ही सबट्रॅक्शन 28 होईल आणि हे × 20. 29/2 हे 40 प्लस हा मल्टिप्लिकेशन 56 याप्रमाणे होईल. बरोबर आहे. = 29/2 ही ॲडिशन 600. बरोबर आहे. 2ने डिवाईड करू म्हणजे हे 300 होतील. म्हणजे 29 × 300
हा मल्टिप्लिकेशन 300ला 29ने किंवा 29ला 300ने मल्टिप्लाय करू. हे 3 झिरो ॲज इट इज 3ने मल्टिप्लाय करू. 87,000 इन्व्हेस्टमेंट आहे. युनिट येणार आहे रुपीज. सॉरी, येथे आपण 3 झिरो घेतलेले आहेत, येथे 2 झिरो येतात, म्हणजे हा एक झिरो कॅन्सल होईल. इक्वल टू रुपीज 8,700. पूर्ण कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे, परंतु थोड्या चुकीमुळे आन्सर खूप चुकलेलं आहे आपलं. मल्टिप्लिकेशन करताना आपण 2 झिरोऐवजी येथे 3 झिरो ॲड केले होते, म्हणून आन्सरमध्ये पण एक झिरो ॲड झाला होता. अशा बारीक बारीक मिस्टेक होतात, त्या व्हायला नाही पाहिजेत. हे आन्सर मिळणार आहे. नंतर पूर्ण सेंटेन्स लिहा. क्वेश्चन नंबर 5. फुटबॉलसाठी 45 डिग्रीचा अँगल आहे आणि त्यासाठी 9,000 अमाऊंट आहे. तर व्हॉट इज दी टोटल अमाऊंट स्पेंट ऑन स्पोर्ट्स. सर्व खेळासाठी, सर्व स्पोर्ट्ससाठी टोटल अमाऊंट काय असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. फुटबॉलसाठी 45 डिग्री आहे आणि अमाऊंट आहे 9,000. तर टोटल स्पोर्ट्स सर्व खेळासाठी म्हणजे पूर्ण सर्कलचा अँगल 45 डिग्रीसाठी 9,000 आहेत. तर 360 डिग्रीसाठी किती ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. याचं सोल्युशन लिहू आपण. टोटल सपोज टोटल अमाउंट ऑन स्पोर्ट्स इज X. सपोज X आहे. फॉर फुटबॉल इक्वल टू रुपीज 9,000. त्यासाठी अँगल आहे 45 डिग्रीचा, बरोबर आहे. देअरफॉर म्हणजे 45 डिग्री 360 पैकी 45 डिग्री इंटू X तर इक्वल टू 9,000 होतील. हे इक्वेशन आपल्याला तयार करता येईल. 45 डिग्रीला आहेत 9,000, बरोबर आहे. 360 डिग्रीला किती, दोघांचा मल्टिप्लिकेशन 360 इंटू 9,000 अपॉन 45. हे आपल्याला इक्वेशन मिळेल. पुढे सॉल्व करू. 45 इंटू X हे 360 या साईडला जातील. 9,000 इंटू 360. देअरफॉर X इक्वल टू 9,000 इंटू 360. हे 45 डिव्हिजनमध्ये येतील. हेच आलेलं आहे. सॉल्व करू. 45च्या डबल 90 आहेत, बरोबर आहे. म्हणजे 2 आणि हे 2 झिरो ॲड होतील. म्हणजे हा मल्टिप्लिकेशन करायचा आपल्याला. 200 इंटू 36 इंटू 2 72. 1 2 3 झिरो ॲड करणार. एवढी अमाऊंट स्पोर्ट्ससाठी खर्च होणार आहे. देअरफॉर X. टोटल अमाऊंट स्पेंट ऑन स्पोर्ट्स 72,000. व्हॉट इज दी अमाऊंट स्पेंट ऑन क्रिकेट. फॉर क्रिकेटसाठी अमाऊंट किती आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. क्रिकेटला अँगल किती आहे. क्रिकेटसाठी 160 डिग्रीचा अँगल आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण काय करणार. आता फॉर क्रिकेट 360 डिग्रीपैकी क्रिकेटचा अँगल आहे 160 डिग्री, बरोबर आहे. 360 डिग्रीला अमाऊंट किती आहे टोटल 72,000. फॉर क्रिकेटसाठी Y घेऊ आपण. Y सपोज Y Yची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला. या दोघांचा मल्टिप्लिकेशन 160 इंटू 72,000 अपॉन 360.
हे कंप्लीट 2ने डिवाइड करता येईल. हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, म्हणजे काय होईल 160 इंटू हे 200. 16 इंटू 2 32 होतील आणि हे 30 32,000 रुपीज. फॉर क्रिकेट अमाऊंट स्पेंड 32,000. क्वेश्चन नंबर 2, x + y = 4 या लाईनचा आपल्याला ग्राफ काढायचा आहे आणि या दोन प्रश्नांची आन्सरे लिहायची आहेत. सॉल्व करूया. प्रथम आपण ग्राफ काढू. x + y = 4 या लाईनचा आपल्याला ग्राफ काढायचा आहे. एक्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू घेऊ आपण, त्याप्रमाणे वायच्या व्हॅल्यू काय येतात ते आपण काढू. आपण x, y आणि x, y. कमीत कमी 3 पॉईंट काढले तरी चालेल. एक्सची व्हॅल्यू जर 0 घेतली आपण तर यावरून वायची व्हॅल्यू काय मिळेल. y = देअरफॉर y = 4 - x होईल. 4 - x. एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली येथे तर वायची व्हॅल्यू 4 मिळेल. म्हणजे कोऑर्डिनेट आहेत, म्हणजे कोऑर्डिनेट 0 आणि 4. एक्सची व्हॅल्यू 1 घेऊ आपण तर वायची व्हॅल्यू 4 - 1 म्हणजे 3 मिळेल. 1 आणि 3. एक्सची व्हॅल्यू 2 घेऊ. एक्सची व्हॅल्यू 2 घेतली आपण, येथे 2 पुट केले तर वायची व्हॅल्यू 4 - 2 म्हणजे 2 मिळेल. 2, 2. एक्सची व्हॅल्यू आपण 4 घेऊ. एक्सची 4 व्हॅल्यू घेतली तर वायची काय मिळेल. 4 - 4 म्हणजे 0. एक्सची 4 असताना वायची व्हॅल्यू 0. याप्रमाणे आता हे पॉईंट आपण ग्राफ पेपरवर ड्रॉ करू. तुम्हाला पेन्सिलने प्लॉट करायचे आहेत, मी पेनाने करत आहे. इथे लाईन स्ट्रेट आहे म्हणून समजून घ्या. हा x ॲक्सिस, हा y ॲक्सिस, हा ओरिजिन. स्केल लाईन आवश्यक आहे ऑन बोथ ॲक्सेस. 1 सेंटीमीटर = 1 युनिट. हा स्केल लिहा. कोऑर्डिनेट घेऊ आपण. 1 2 3 4 5. सपोज येथे 1 2 3 4 5. पॉईंट कसे आहेत. एक्सचा 0 असताना वायचा 4 आहे. एक्सचा 0 तर वायचा 4 म्हणजे हा पॉईंट असेल. एक्सचा 1 असताना वायचा 3 आहे. एक्सचा 1 तर वायचा 3 म्हणजे हा पॉईंट मिळेल. एक्सचा 2 वायचा 2 हा पॉईंट. एक्सचा 4 असताना वायचा 0. एक्सचा 4 तर वायचा 0 म्हणजे हाच पॉईंट असेल. ही लाईन आपण ड्रॉ करू. ही लाईन कोणती आहे. x + y = 4. हे पण लिहिणं आवश्यक आहे. आता इथे ट्रायंगल कोणता तयार होतो. हा 90चा अँगल आहे, बरोबर आहे. म्हणजे हा ट्रायंगल x ॲक्सिस, y ॲक्सिस आणि ही लाईन मिळून येथे राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. पहिला क्वेश्चन काय आहे. विच टाईप ऑफ अ ट्रायंगल फॉर्म बाय द लाईन x ॲक्सिस, y ॲक्सिस अँड इट्स साईड. म्हणजे लाईन x + y = 4 मेक्स right angle triangle with x axis and y axis. इथे राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. फाइंड द एरिया ऑफ दॅट ट्रायंगल. त्या ट्रायंगलचा एरिया काय असेल. एरियासाठी आपल्याला ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी बेस माहिती पाहिजे. हा बेस किती आहे. एवढी लेंथ 4 आहे आणि एवढी लेंथ 4च आहे, बरोबर आहे. येथे युनिट आपल्याला दिलेलं नाही, म्हणजे आपण काय लिहिणार. युनिट. सेंटीमीटर मीटर काही दिलं नाही म्हणून युनिट लिहिणार आपण. दुसऱ्याचा आन्सर एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल
त्या ट्रायंगलचा एरिया म्हणजे हाफ बेस इंटू हाईट, हाफ बेस 4 आहे, हाईट पण 4 आहे. 2ने डिवाईड करू तर हे 2 होतील, म्हणजे 4 इंटू 2 किंवा 2 इंटू 4 म्हणजे 8. परंतु युनिट काय आहे? एरिया आहे, म्हणून स्क्वेअर लिहिणार आपण. स्क्वेअर येथे युनिट काहीच नाही, स्क्वेअर युनिट असं नाव लिहिणार. असं लिहा किंवा युनिट स्क्वेअर असं लिहा. युनिट पण लिहिणं आवश्यक आहे.